हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर प्रतापगडावर आज आपण आहोत आणि निमित्त आहे शेर शिवराज स्वारी अफझल खान या सिनेमाचं. आणि समीर धर्माधिकारी आता आपल्यासोबत आहेत. ॲक्च्युली नवीन भूमिका आहे, वेगळी पॉझिटिव्ह भूमिका आहे, त्यामुळे खूप गप्पा मारायच्या आहेत. सगळ्यात आधी कसा आहेस दादा? मस्त, उत्तम आहे. मी आत्तावरनं पॉझिटिव्हच केलं की भूमिका सगळ्या. यावेळेस मी राजांच्या खऱ्या सेवेत आलो आहे आणि याच्यापूर्वी सेवाच करायचो, पण वेगळ्या पद्धतीने त्यांना प्रॅक्टिस मॅचसाठी बॉलिंग करायचं असं म्हणतोय मी. तर एक वेगळा अनुभव, याची मला खूप वर्ष मी वाट बघत होतो, पण माझ्या वाट्याला ते येत नव्हतं. तर यावेळेस आलं आहे आणि फार मजा आली. आता एक ना लाईव्ह कॉमेंट्स मिळत आहेत ना प्रेक्षकांकडनं, म्हणजे आता त्या पावनखिंडाबद्दल कॉम्प्लिमेंट देत होत्या तुला. हो, ते ॲक्च्युली सगळे मला मारायला येतात, पण म्हणलं ना की देवाची कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद. मी हसलं की ते म्हणतात कसं आहे तुम्ही एवढं वाईट काम करता. म्हणलं वाईट नाही, चांगलंच काम करतो, पण ते वेगळ्या अर्थाने चांगलं असं म्हणता येईल. पण कलाकार म्हणून खूप मला प्रेम मिळतं आणि इंटरव्ह्यू पॉईंट्सना आम्ही कित्येक वेळा प्रेक्षकांना भेटायला जातो, तेव्हा तिकडचा अवतार बघून आणि आत्ताचा अवतार बघून ते म्हणतात नाही हो तुम्ही किती छान आहात. मला थँक्यू, असंच छान ठेवा मला. पण शेर शिवराज एक नवीन भूमिका आहे, काय प्रेक्षकांना भूमिकेबद्दल सांगाल ना? कान्होरीजी राजे जेधे यांची भूमिका मी करतोय, ज्यांची 5 मुलं होती, ज्यांनी ते म्हणाले की स्वराज्यासाठी 5 काय अजून 5 जरी असते तरी मी वाहिली असती. तर राजांचे काका म्हणता येईल, कारण की शहाजी राजांना त्यांनी वचन दिलं होतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आईसाहेबांना आणि तुमच्या पोराला काही होऊ देणार नाही. तर या कॉन्फिडन्समध्ये राजे पण त्यांना काकाच म्हणायचे, खूप आदर होता. आणि ते राजे म्हणून ते कधी काकांचा त्यांनी दुरुपयोग करून नाही घेतला. ते राजेच होते त्यांच्यासाठी, जरी लहान असले. काका काय वाटतं राजे, तर तो जो रिस्पेक्ट आहे, एक पदवीचा रिस्पेक्ट म्हणता येईल की एक आदर, की असाच आम्हाला राजा हवा आहे की जो आम्हाला सगळ्यांना जपेल, आणि तसेच आपले राजे होते. अगदी. पण ना दिग्पाल चालतं फिरतं एक विद्यापीठ आहे आपण म्हणूया त्याला, आणि परफेक्ट ब्रीफिंग असतं. पण या भूमिकेबद्दल दिग्पालकडनं कसं ब्रीफिंग आलं होतं आणि कोणती गोष्ट पाळायची आहे या भूमिकेसाठी, असं काही सांगण्यात आलं? एक खूप छान गोष्ट आहे दिग्पालमध्ये की बरं तुम्ही आज कान्होजी राजे करा बरं का, आणि माझा ब्लँक चेहरा बघून त्याला काहीच आश्चर्य वाटत नाही. म्हणजे मला सांगा ना, मला काहीच माहीत नाही यांच्याविषयी. आणि खरंच उगाचच मला माहिती आहे म्हणण्यात काय अर्थ नाही आहे. मी एक ब्लँक स्लेट, एक पुसलेली पाटी घेऊन दिग्पालकडे जातो आणि दिग्पाल त्याच्यावर खूप सुंदर चित्र काढतो असं म्हणतो मी. तर दिग्पालला एका ह्याच्यामध्ये पूर्णपणे विश्वास आहे की यांना दिला तर करतील. आणि ते पहिलं ब्रीफिंग हे शेवटचं ब्रीफिंग असतं, कारण ते पहिलं जे डोक्यात जातं ते 15 मिनटामध्ये ते अख्ख्या चित्रपटभर की आयुष्यभर डोक्यात राहतं, किंवा ते आतमध्येच राहतं, साठतं चांगलं. आणि चांगला डेटा हा साठवून ठेवावा, नको तो डेटा फेकून द्यावा डोक्यातनं. तर हा चांगला डेटा एक चित्रपटा थ्रू नवीन इतिहास कळतो. नवीन म्हणजे इतिहास तोच आहे, पण नव्याने कळतो आणि त्याचे डिटेल्स खूप छान शिकायला मिळतात. आजवरच्या सिनेमात ना दादा वेगवेगळे लुक तुझे पाहायला मिळाले. चौथ्या सिनेमात वेगळा लुक, एक कान्होजी राजांच्या लुकमध्ये तू आम्हाला दिसशील. काय जेव्हा स्वतःला बघितलं त्या लुकमध्ये, काय पहिला थॉट होता, काय वाटलं बघ? एक पहिल्यापासून आहे की माझा पूर्ण मेकअप झाला की मी आरशात बघत नाही. तसंच चालत दिग्पाल समोर जाऊन उभा राहतो. वा आले आमचे जेधे आले, राजे आले, किंवा वा आमचा बेशक खान आला. तर त्याच्या आरशातनं बघण्यामध्ये खूप मजा येते, कारण त्याला जे हवं ते उतरलं तर मजा आहे. तर त्यानंतर आरशात नाही बघत. सुरेश दादा माझा मेकअपमॅन असतो, ते कित्येक वेळा त्याला माहिती हा आरशातच बघत नाही, तर उलटा आरसा दाखवतात कित्येक वेळा मला. हे कधी असं काय छोटंसं मिशी बघायची असेल की असं बघतात, दादा स्वतःला बघता तुम्ही, ओ विसरलोच मी हा बघा. कारण मी कधीच बघत नाही. तेच येऊन सगळं केस की मिशी ताव द्यायचा असेल तर ते येतात, ते जेल लावतात, ताव देतात, हां साहेब हालू नका आता तुम्ही. त्यामुळे मी कधी बघत नाही. मी 2 माणसांवर सोपवतो स्वतःला, एक दिग्पाल जो सगळ्यात मेन व्हिज्युअलायझर आहे, आणि दुसरे दादा जे सांभाळतात त्यांनी केलेलं व्हिज्युअल. त्यामुळे मी असंच शांतपणे जातो, लागली का दाढी, हां लागली, बघा साहेब. म्हटलं तुम्ही 2 महत्त्वाचे आहेत मला.
पण पहिल्यांदा असं जेव्हा होतंच बघणं, किती आम्ही जरी विनय जरी मी दाखवलं तरी ते पहिल्यांदा बघितल्यानंतर असं पहिला मेकअप केल्यानंतर असं असतं आणि उभं राहिल्यानंतर मग डायरेक्टली असं होतं. हा जो फरक होतो त्या कॅरेक्टर्समध्ये, किंवा रादर मी आत्ता कोणाशी तरी बोलत होतो की ही सगळी जी ऐतिहासिक मंडळी आहेत, तर मला असं तो सेमी सर्कल माझ्याबरोबर दरवेळेस दिसतो की असं हळून कोणीतरी हां एक मिनिट हां आता बरोबर आहे हे असं असं सारखं मला जाणवत असतं की त्यामुळे सोशल करताना किंवा दुसरे कॅरेक्टर्स करताना मला कमीत कमी थोडंफार तरी आरशात बघायला लागतं. इथे मी जगतो त्यामुळे मला आरशात बघायला लागत नाही. पण शेर शिवराज, खूप उत्सुकता आहे या सिनेमाबद्दलची, कारण अफजल खानाचा वध सगळ्यांनी इतिहासाच्या पुस्तकात वाचला आहे, पोवाडे ऐकलेत, पण या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. शेर शिवराज या सिनेमाचा अनुभव म्हणा किंवा एखादी गोष्ट जे कलाकार म्हणून तुझ्याकडे दादा ठेवायला सांगितली तर काय काय जपून ठेवशील? का नाही सगळे आमचे कलाकार विसरायचे की मी वेगळ्या गटात आहे. अरे दाढी वेगळी लावली, अरे मी शिकायला, अरे म्हणलं मित्रांनो बरं ठीक आहे हां. आणि तिकडच्या साईडचे चिडले माझ्यावर, बस क्या भाई इस बार उस तरफ गया तर अभी ध्यान भी नाही दे रहा तू. तर अशा दोन वेगळ्या वेगळ्या अशा आमच्या मित्रमंडळींच्याच रिॲक्शन झाल्या. तर ते करताना थोडे जास्त कष्ट असेल की नशा होते, वेळ कसा तो कळत नाही किंवा रादर असं म्हणतात. तर इथे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे छान भाषेचे कष्ट होते. कष्ट नाही मजा म्हणेन मी त्यामध्ये, कारण त्या कष्टातनं मजाच मिळते. तर ती एक वेगळी होती की कित्येक काय काय शब्द असे होते जे मला खरंच माहीत नव्हते. ते त्या काळाची बोलीभाषा होती, राजांच्या होती, खूप मिक्स अशी ती भाषा होती. तर असं मी विसरायचो असं एक सेकंद, दिग्पाल काय शब्द आहे तो, मग दिग्पाल सांगायचा हो असं थांब 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 थांब. तर त्या शब्दांमधनं सुद्धा तो कसा निर्माण झाला हे कधी कधी तो कळत न कळत सांगायचा. अरे चाल हे असं पण असतं का. तर मला प्रत्येक चित्रपटांमधनं अरे वा हे असं पण असतं का करण्यापेक्षा शिकायला जास्त मिळालं. त्यामुळे ते करताना अजून मजा आली. असं म्हणता येईल की अरे मला कसं नाही जमत आहे, थांब एका कोपऱ्यात जाऊन तो शब्द 5 वेळा म्हणायचा आणि बे के बे असं सारखं म्हणायचं. आता रेडे आता कसं चुकतो बघतो मी. आणि मग ते करताना एक वेगळी एक असं शिस्तबद्धत ऑफकोर्स असतं दिग्पालचं, पण सुप्त चेहऱ्यांचं कोणीच नसतं. अरे बापरे आता काय होणार आहे, सगळे हसत असतात की माहिती आहे इथं खूप मोठा प्रॉब्लेम आला शूटिंगला, 5 तास शूटिंग होणार नाही आहे, इक्विपमेंट बंद पडलं आहे. 2 मिनटं टेन्शनमध्ये असतात, 3ऱ्या मिनटाला काही ना काही आपलं चालू होतं की काहीतरी दिग्पालच येतो, हां चला आता आपण हे करू ते करू ते करू. आणि मग ते 3-4 तास कसे घालवायचे हे तोच ठरवतो आणि छान ते 3 संपलं, हां इक्विपमेंट चालू झालं, चला आता शूटिंगला लागू. कळत नाही वेळ कसा गेला. आणि प्रत्येक ठिकाणी लोकेशन स्टुडिओसारखं नाही की बाबा ही तुझी 4 व्हॅनिटी आहेत. जागा असेल तर व्हॅनिट्या असतात, नाहीतर मग असं इकडे कोणीतरी पायरी पकडून बसलंय, झाड कुठे रे बाबा इथे बसा. आणि त्याच्यामध्येही फार मजा येते. म्हणजे त्या वातानुकूलित अशा खोपच्यामध्ये बसण्यापेक्षा असं झाडाखाली असं खुर्ची टाकून आता स्क्रिप्ट आण, ती जी गंमत आहे ती दिग्पालच्या फिल्ममध्ये खूप येते. कारण प्रत्येक लोकेशन हे लाईव्ह लोकेशन असतं. मेजरली 90% लाईव्ह असतं. काही काही ठिकाणी आपल्याला क्रिएट करायला लागतं, पण 90% तुम्ही असं आउटडोअरला असतं. त्यामुळे महाराजांच्या नावाने पिकनिक असं म्हणतो आम्ही, मी स्वतः म्हणतो की चला पिकनिकला, राजे पिकनिकला येऊन चाललेत. आणि मग आम्ही वेगवेगळ्या गडांवर, तर राजगडावर शूट केलं, प्रतापगडावर शूट केलं. तर हे करताना आम्ही ॲज अन टीम फार मजा येते की ॲक्टर आपला असा चालला असा नाही, ॲक्टरच्या हातामध्ये एक पाटला असतो, एक ट्रायपॉड जरी येते त्याला. तर आता एवढी पैलवानकी केली तर काहीतरी वापर व्हायला पाहिजे. तर मग त्यामुळे सगळे छोट्या छोट्या इक्विपमेंटपासून सगळे राईट फ्रॉम लेडी आर्टिस्ट एव्हरीवन म्हणता खारीचा वाटा, काही नाही तर एक छोटी पिशवी द्यावं माझ्याकडे, मी एकच घेऊन येतो तर दुसरा हात जरा माझं. तर असं कोणाचीही वाट न बघता आम्ही एक टीम म्हणून आपलं कित्येक वेळा सामान उचलून आमच्या डिपार्टमेंटचं नसलं तरीही वर घेऊन येतो, सगळे मिळून जेवतो, छान शूटिंग करतो, संध्याकाळी तेच सामान उचलतो. किंवा कित्येक वेळा अशाच ठिकाणी स्लीपिंग, थंडी असेल तर स्लीपिंग बॅग आपली घेऊन यायची, तिकडे झोपायचं, सगळे इथे उद्योग करायचे, आंघोळ करायची, दाढी करायची, मेकअप करायचं आणि कामाला लागायचं. त्यामुळे फारच मला फौज मिस नाही करत मी. एवढं सगळं करून सिनेमा तयार झालाय आणि प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज सुद्धा झालाय. ऑल द बेस्ट सर त्यासाठी, आणि पुन्हा भेटूया आणि गप्पा मारूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जय शिवराज.